भाजपला सत्तेतून बाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाही असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं। त्यांच्या टीकेला आता अशोक चव्हाणांनी काय प्रत्युत्तर दिलं पाहूया। आपण समजलं पाहिजे की आता बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान आपल्या बहुजनांसाठी आणि देशासाठी दिलेला आहे त्याला संपुष्टात आणण्याचं पाप्याने केलं। ओबीसी समाजाची, शेड्यूल कास्ट समाजाची, आदिवासी समाजाची, भटक्या विमुक्त जातीची जनगणना होणं म्हणजे इथूनच खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा सूर्य आणि प्रत्येकाला न्याय मिळणार आहे, ही पद्धतीची व्यवस्था आपण केली। नाना पटोले फार मोठे ग्रस्त आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांच्या बोलण्यावर मला नाना पटोलेला कोणीच गांभीर्याने घेत नाही, काँग्रेसमध्ये घेत नाही आणि राष्ट्रीय हात एवढी फरफट चालली आहे काँग्रेस पक्षाची की त्यांना न विचारताच महाविकास आघाडीची उमेदवार डिक्लेअर होत आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे। मग त्यांची तरी अस्तित्व काय म्हणून त्यांनी दाखवावं। विजय वडेट्टीवार असं म्हणतात की आता अशोकराव चव्हाण भाजपाची भाषा बोलत होते, काँग्रेसमध्ये तो काँग्रेसची भाषा बोलायची। बरोबर आहे, ज्या पक्षात त्या पक्षी निश्चित राहिलंच पाहिजे ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।